नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. ढोकळा तर खाल्लाय, पण फक्त बेसन पिठाचा. तुम्ही कधी मधुमकाचा ढोकळा करून खाल्लाय का हो? त्यासाठी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी दही लागणार आहे आपल्याला. हे छान मिक्स करायचं आहे आणि इथं मी अर्धीच वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. हे सगळं छान मिक्स करून मिश्रणामध्ये आपल्या अजिबात गाठ राहिली नाही पाहिजे. मिश्रण चांगलं 5 ते 10 मिनटं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. आणि हे मिश्रण एकदम फेटून झालं ना, 15 ते 20 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देणार आहे. इथं 1 वाटी मधुमका घेतलेली आहे, ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना मी इथं हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची टाकली आहे, पण ही अजिबात तिखट नाही आहे. आता इथं थोडंसं घोटभर पाणी टाकायचं आणि मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे. बारीक केलेली मधुमका बाजूला ठेवूयात आणि गॅसवर कुकर ठेवूयात. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं. आपण जे ढोकळ्याचं मिश्रण केलेलं ना, ते पण बघा किती छान फुगलेलं आहे. त्यातला रवा एकदम फुगून घट्ट झालेला आहे. आता हे बारीक केलेलं मिश्रण मधुमकाचं त्यात टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं. मी इथं अजिबात पाणी वापरलेलं नाहीये. पाणी जर टाकलं तर एकदम पातळ होईल आणि ढोकळा आपल्याला पाहिजे तसा होणार नाही. त्यामुळं पाणी अजिबात टाकायचं नाहीये. आता इथं टाकायचं चवीपुरतं मीठ, परत मिक्स करून घ्यायचं 2 मिनटं आणि टाकायची थोडीशी हळद. हळद टाकल्यावर करायचं मिक्स. आणि मी हे बनवणार आहे कुकरमध्ये, त्यामुळं कुकरच्या डब्याला लावणार आहे थोडंसं तेल. ते तेल चौकडनं लावून घ्यायचं आहे. आणि मी इथं वापरलेली आहे इनोची पुडी. मी 1 अख्खी इनोची पुडी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे ह्या मिश्रणामध्ये आणि पिळलेलं आहे अर्ध लिंबू. लिंबू टाकलं ना, लगेचच मिक्स करायला घ्यायचं. आणि मिक्स करताना ना, एकाच साईडने आपण फिरवायचं आहे, अपोजिट साईडनी अजिबात फिरवायचा नाही. जर तुम्ही अपोजिट साईडनी जर फिरवताना ते त्यामध्ये बबल्स फुगे येतात ना, ते फुटतात आणि ढोकळा आपला चांगला फुगत नाही. त्यामुळे तुम्ही एकाच डायरेक्शननी म्हणजे एकाच दिशेनी मिक्स करायचं आणि कुकरच्या भांड्यामध्ये लगेच टाकायचं. आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकून झालं ना, तुम्हाला वाटलं तर थोडंसं लाल तिखट वरनं टाका. आता कुकरमध्ये ना स्टँड ठेवायचं बरं का वरती आणि लगेचच कुकरचं झाकण लावायचं. शिट्टी मात्र धेन करून काढून घ्यायची. जर शिट्टी काढली नाही ना, तर त्याचा पूर्ण भात होईल. त्यामुळे धेन करून शिट्टी काढून घ्यायची. आणि ढोकळा बनायला ना 25 ते 30 मिनटं लागलेली आहेत. आता बनवायची आपल्याला ह्याच्यासोबत चटणी. चटणी बनवण्यासाठी मी इथं पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि जी फिक्की शेव येते ना, ती घेतलेली आहे आणि घोटभर पाणी टाकून बारीक केलेलं आहे. ही पुदिन्याची चटणी ढोकळ्यासोबत इतकी छान लागते ना, तुम्ही एकदा तरी ढोकळ्यासोबत नक्की करून खा. खूप चवदार बनते. आता ढोकळा पण आपला थंड झालेला आहे आणि कुकरच्या बाजूने पूर्ण त्यांनी सुटलेला आहे. तरी पण मी चाकूने पूर्ण गोल काढून घेतेय आणि चाकू पण बघा इतका स्वच्छ निघलाय ना, याचाच अर्थ की ढोकळा पूर्ण आपला शिजलेला आहे. आता एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहे आणि इतका भारी निघलाय ना, अजिबात तुम्ही कुकरच्या भांड्याला बघा, अजिबात कुठंच काय लागलेलं नाहीये कुकरच्या डब्याला. आता हा सरळ करून घ्यायचा आणि थोडा वेळ थंड होऊन द्यायचा. पण मला इतकी घाई झाली होती ना याला कापायची, की मी गरम ह्याच्यातच याला कापून घेतलं होतं. आणि तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती मऊ झालाय आणि स्पंजी पण झालेला आहे. आता पॅनमध्ये चमचाभर तेल घ्यायचं. जिरे, मोहरी चांगले तडतडून द्यायचे आणि आपण ढोकळ्याचे बारीक काप केलेले आहेत ना, ते टाकायचे. थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर टाकायची आणि 2 ते 3 मिनटं आपण हे ढोकळ्याचे तुकडे ना परतून घेणार आहेत. आणि तयार झालेला आहे आपला मधुमकाचा ढोकळा तयार. आणि हा चटणीसोबत इतका छान लागतो ना, खरंच. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली ना, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.